आज दिनांक 10/12/2020 रोजी आपण धनूर गाव तालुका जिल्हा धुळे या गावात आलेलो आहे. आपण हंसराज पवार यांच्या माध्यमातून आपण धर्मराज दौलत पाटील यांच्या शेतावर आलेलं आहे. त्यांनी आपलं कांदे रोपावर सुपरकॉप ऑलराऊंडरची फवारणी केली होती आणि लिंबू च्या झाडावर पण फवारणी केली होती. तर त्यांना विचारू आपण काय फरक पडलेला. नमस्कार. नमस्कार. हां, बरं, आता तुम्ही कांद्याच्या रोपावर आपली सुपरकॉप ऑलराऊंडरची फवारणी केली होती, तर काय फरक वाटायचा तुम्हाला? फरक पहिले जे झाड जे पान जो होतं हां, ते थोडंसं जळत होतं. जळत होतं. हां, त्यानंतर जे फवारणी केली हां, ते पानाची जी साईज वगैरे ती एकदम फुलून गेली. अच्छा, म्हणजे फ्रेश झालं बा हां, पान, fresh झालं. क्वालिटी आली चांगली. आणि लिंबूवर जी फवारणी केली होती त्याच्यामुळे काय झालं? निंबूवर पहिले असा थोडा रोग पडला होता त्याला. अच्छा, पाला होता. हां, आता एकदम टाईट झाला आणि मोठा पाला होतोय आता. बरं. आता परत ह्या दिसतोय बुवा असं. हे जे कांद्याचं लावलेलं आहे आता आपण रोप, तर आता याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय? फरक याच्यावर क्वालिटीचा फरक वाटतोय ना. अच्छा, इतर जे रोप आहेत आज आपण बऱ्याच भागामध्ये बघतोय की रोप बसण्याचं प्रमाण जास्त आहे. हा. तर ते प्रमाण तुमच्या भागात कसं वाटतंय आता? आमच्या म्हणजे रोप बसलं पावडर मारल्यापासून अच्छा, म्हणजे रोपाची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे ते बसलं नाही. आणि एकदम रिझल्ट 100% टवटवीत. बुवा. बरं बरं. आता तुम्ही नुकतीच 4,500ची रिपर्चेस खरेदी पण केलेली आहे आपली. तर अभिनंदन तुमचं आपल्या इनप्लस ॲग्रोटेक या कंपनीमध्ये तुम्ही सहभागी झाल्यामुळे. बरं, आता हे जे उत्पादन वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहात? हा, समज. चालेल, धन्यवाद.